सातवा श्री गणेशायन जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मानवजी नृपती समर्थ चरणी ज्यांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्रांनीसी वेतने देऊन ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषा वेदांतावरी करुणी लोका उपदेशती त्यासी आनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करोनी खटापटी बुवांशी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंजरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शनायते श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते त्यावेळी पहा या यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींची ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे 19 यतिराज हसले मुखी काही न बोलती वारंवार हास्य करीती बाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेड्या संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलवणी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींची तुच्छ मानिती नित्य नियम सारोणी ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघेजण तेही निद्रस्त झाले निद्रा लागती बुवांची लोटलिया काहीनीशी एक स्वप्नतयांशी चमत्कारिक पडलेचे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढलेले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडते असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदाखदा स्वामी हसले मग काय बोलती यतेश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयांतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृताभय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न येते बुवान प्रतिपट लिखून धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सन्नदेत तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळवणी ब्रह्मपद योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध भावित भक्त सप्तमध्याय गोढा आहे श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी चरणापर नमस्तु श्री स्वामी समर्थ।